या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। कर्नाटकमधील भाजप आमदार मुनिरत्न नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका 40 वर्षीय महिलेने मुनिरत्न यांच्या विरोधात हे गंभीर आरोप केले आहेत। आमदाराने आपल्या तोंडावर लघवी करून प्राणघातक व्हायरसचे इंजेक्शन दिले असा आरोप पीडित महिलेने केला आहे। त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी RMC यार्ड पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून भाजप आमदार आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली। सदर घटना 11 जून 2023 रोजी मथिकेरे येथील आमदाराच्या कार्यालयात घडली। या आमदाराच्या सहकाऱ्याने त्यांच्याच कारमधून पीडित महिलेला आमदाराच्या कार्यालयात नेले। दरम्यान या महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली। कार्यालयात पोहोचल्यानंतर आमदाराने त्याच्या 2 साथीदारांसह महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्या नराधमांनी तिचे कपडे काढले। यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली। मुनिरत्नने 2 पुरुषांना महिलेवर बलात्कार करण्याचे आदेश दिले होते। यानंतर आमदाराने आपल्या तोंडावर लघवी केली असे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। दरम्यान या महिलेने आमदारावर धोकादायक व्हायरसचे इंजेक्शन दिल्याचा देखील आरोप केलाय। महिलेने सांगितले की घटनेदरम्यान एका पुरुषाने खोलीत प्रवेश केला आणि आमदाराला एक पांढरा बॉक्स दिला। त्याने बॉक्समधून एक सिरिंज काढली आणि मला इंजेक्शन दिले। यावेळीही आमदाराने महिलेला धमकी दिली होती, जर याबाबत कोणालाही जराही खबर लागली तर तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही, सगळ्यांना उद्ध्वस्त करेन, अशी धमकी या आमदाराने त्या महिलेला दिली होती। महिलेवर झालेल्या अत्याचाराला 2 वर्ष उलटून गेली आहेत। मात्र यावर्षी जानेवारीमध्ये महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यावेळी तिला भयंकर विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली। दरम्यान या प्रकरणात आरोपी भाजप आमदार मुनिरत्न यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आमदार आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली FIR दाखल करण्यात आली आहे। चौथ्या आरोपीची ओळख पटलेली नाही। पोलिसांकडून त्या आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।